सूर्य नुकताच मावळला होता. संधी प्रकाशात जंगलाच्या एका मोठ्या वटवृक्षावर चिमणी आणि चिमणा बसले होते. पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या आणि त्यांच्या जुन्या घरट्यातून पाणी गळत होते. चिमणी बोलते, चंद्या, किती वेळा असं होणार? पाऊस आला की आपलं घरटं ओलं होतं. वारा सुटला की काड्या उडून जातात. चिमणी आकाशाकडे पाहत बोलते, आपल्याला काहीतरी वेगळं करायला लागेल. असं घर जे मजबूत असेल आणि कोणत्याही हवामानात तग धरेल. चिमणी विचार करत होती. तेवढ्यात तिची नजर जंगलाच्या एका कोपऱ्यात गेली. तिथे बांबूची मोठी झुडपं होती. ती वाऱ्याच्या झोताला सहज झुकत होती, पण मोडत नव्हती. चिमणी उत्साहाने बोलते, चंद्या, आपल्याला उत्तर सापडलं. चिमणा आश्चर्याने बोलतो, काय काय सापडलं? चिमणी बोलते, बांबू. जर आपण बांबू वापरून घर बांधलं तर ते मजबूत राहील आणि सहज मोडणार नाही. चिमणा हसत बोलतो, अगं, कल्पना तर भारी आहे, पण इतका मोठा बांबू आपण उचलू कसा? चिमणी बोलते, आपण प्रयत्न तर करूया. आणि आपल्या जंगलात आपले मित्र आहेत ना, त्यांची मदत घेतली तर नक्की जमेल. चिमणा थोडा विचारात पडला, पण चिमणीच्या आत्मविश्वासाने तोही प्रेरित झाला. त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागायचं ठरवलं. सकाळ झाली होती. चिमणी आणि चिमणा जंगलाच्या एका भागात पोहोचले, जिथे उंच बांबूची झुडपं होती. तिथे गरुड एका झाडावर बसला होता. चिमणी बोलते, गरुड भाऊ, आम्हाला या बांबूच्या फांद्या हलवायला मदत करशील का? गरुडाने मोठ्या उत्सुकतेने विचारले. बांबू कशासाठी? चिमणा बोलतो, आम्ही आमचं नवीन घर बांधत आहोत. जुनं घर वारंवार तुटतंय, त्यामुळे आता मजबूत घर बनवायचंय. गरुडाला ही कल्पना आवडली. गरुड म्हणतो, वा, माझ्या टोकदार पंजाचा उपयोग होईल. मी थोडे बांबू हलवतो. गरुडाने जोर लावून बांबूच्या काही फांद्या हलवल्या. त्यामुळे चिमणी आणि चिमण्याला त्या कापता आल्या. तेवढ्यात कावळा तिथे आला. कावळा म्हणाला, काय सुरू आहे इथे? एवढे बांबू कशाला हवे? चिमणी बोलते, कावळा भाऊ, आम्ही आमचं नवीन घर बांधत आहोत. आम्हाला मजबूत सामान लागेल. असं म्हणताय? मग मीही काही हलक्या आणि टिकाऊ काड्या आणतो. कावळ्याने आजूबाजूला पडलेल्या काही मजबूत आणि कोरड्या काड्या शोधून आणल्या. चिमणी आणि चिमण्याने गोळा केलेल्या बांबूची बांधणी सुरू केली. त्यांनी एका मजबूत फांदीवर आपलं घर बांधायचं ठरवलं. चिमणा म्हणाला, हा बांबू इथे घट्ट ठेव. आपण याला शेवाळं आणि गवत लावून अधिक घट्ट करू. इतक्यात पोपट तिथे आला. पोपट बोलला, तुमचं काम पाहून मजा येते. मी नारळाच्या झावळ्या आणतो. त्या छपरासाठी उपयोगी पडतील. पोपटाने मोठ्या उत्साहाने नारळाच्या झावळ्या आणल्या आणि त्या छपरासारख्या बांधल्या गेल्या. अचानक जोराचा वारा सुटला. त्यांनी उभारलेला पाया हलू लागला आणि काही क्षणातच सगळं उद्ध्वस्त झालं. चिमणी निराश होऊन बोलते, सगळं गेलं. किती मेहनतीने बांधलं होतं. चिमणा दिलासा देत बोलतो, चंपा, आपण घाबरायचं नाही. पहिल्यांदा अपयश आलं म्हणजे शेवट नाही. आपण हे आणखी मजबूत करूया. चिमणीने थोडा वेळ विचार केला आणि पुन्हा उभारी घेतली. त्यांची मेहनत पाहून बुलबुल चिमणी आणि सूर्यपक्षीही मदतीला आले. बुलबुल चिमणी बोलते, तुम्ही एवढं मेहनत घेताय तर मीही मदत करते. मी काही मऊ गवत आणते जे घराच्या आत बसवता येईल. सूर्यपक्षी म्हणतो, मी लहान सहान गवताच्या काड्या आणतो. त्या घर घट्ट बसवायला मदत करतील. सर्वांनी मिळून मेहनत घेतली. चिमणी आणि चिमण्याने पुन्हा बांधकाम सुरू केलं. यावेळी त्यांनी अधिक काळजीपूर्वक बांधणी केली. अखेर चिमणी आणि चिमण्याचं बांबूचं घर तयार झालं. घर मजबूत होतं आणि त्याला चांगलं छप्परही होतं. चिमणी आनंदाने बोलते, हे घर आता कोणत्याही वाऱ्याला आणि पावसाला तोंड देईल. चिमणा बोलतो,
हे आपल्या सर्वांच्या सहकार्याने तयार झाले. कावळा, पोपट, बुलबुल, सूर्यपक्षी आणि गरुड सगळे आनंदाने चिवचिवू लागलं. जंगलात मोठ्या आनंदाचा उत्सव साजरा झाला.